हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तुला कधीच कोणालाही घाबरण्याची मुळीच गरज नाही. तू बघ, तू ही केसही सत्याच्या जोरावरच जिंकून दाखवशील. तुझं लगीन होईल तर फक्त पूजाशी. तुझी बहीण बोळ्यानं दूध पिते वैर. आमच्यावर वरडण्यापेक्षा तू आपल्या बहिणीवर वरडला पाहिजेस. पूजाला चहा नाश्ता दिलास? हो आई, मी तिच्या खोलीत गेले होते पण तिने नाश्ता करायला नकार दिला. काही गरज नाही तिच्यासाठी परत नाश्ता घेऊन जायची. विशाल, पूजाला भेटतो, तिच्याशी बोलतो, आम्हाला हे माहीतच नव्हतं. एक कमालीची युक्ती आहे आमच्या डोसक्यात की साप बी मरण आणि लाठी बी नाही तुटणार. जर असं असेल आई तर तुझ्या डोक्यात जी काही युक्ती चालू आहे ती तू कर. आम्ही तुला काही बोलणार नाही. हे बघ दिनो, पूजाला या घरची सून तर मी काय बी झालं तरी करणार. आणि अपूर्वाचं डोसकं बी तुझ्या पायावर कसं बी झुकवणार. फक्त एकदा का त्या जमिनीचा मामला सुटला ना, मग बघ आपल्या आयशीचं डोसकं. ओ आई, हा जमिनीचा मामला आमच्यासाठी इब्रतीचा प्रश्न बनलाय. ती दीड दमडीची मुलगी आकांक्षा, तिच्याकडून आम्ही नाही हरू शकत. दिनू, का तू त्या पोरीला भाव देतोयस? अरे तुझ्या समोर आज पत्र कोणी उभं राहिलं की ती पोरगी उभी राहील? माहित नाही काय, पण जेव्हा या मुलीची गोष्ट निघते आमच्या मनात येतं की आम्ही या मुलीचा जीवच घ्यावा. पण नंतर काहीतरी विचार करून मूग गिळून गप्प बसतो आम्ही. दिनो, असं कोणतं बी काम करू नकोस ज्यामुळं काही संकट उभं राहील. कारण आम्हाला पूर्ण खात्री आहे का कोर्टाचा निर्णय तुझ्या बाजूनं लागल. हो आई, आता आमची लढाई या दोन्ही बहिणींची आहे, आकांक्षा आणि तृष्णा. आणि ह्या लढाईत विजय आमचाच होईल, आमचा. आई आई तुम्ही बिलकुल काळजी करू नका, सगळं ठीक होईल. माझ्याच संस्कारात काहीतरी चूक होती म्हणूनच पूजा आज असं वागते. आपल्या घरच्यांचंही ऐकत नाहीये ती. बाबा बाबा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी. अरे नको नको बेटा, त्याची काही गरज नाहीये. काय झालं? बोलणं झालं तुमचं रामेश्वर भाऊ बरोबर? अरे रामेश्वर तर माझं बोलणं ऐकूनच खूप खुश झाला.
आणि तो म्हणाला की त्याची या नात्याला कसलीच हरकत नाहीये. हे बघ कल्याणी, तेही आपल्यासारखे मध्यमवर्गीयच आहेत. दीनानाथजींसारखे पैसेवाले नाहीयेत, पण ते अब्रूदार आहेत. अहो, पैशांचं काय, पैसा तर येत जात राहतो. मुलगा तर चांगला आहे ना? त्याला तुम्ही बघितलं? आज त्याच्याही ऑफिसला सुट्टी होती, तो घरीच होता. अरे मुलगा काय, हिरा आहे हिरा. इतके चांगले संस्कार दिलेत रामेश्वरने त्याला की बघून खूप बरं वाटतं. बाबा, तुम्ही कधी आला? अरे बेटा, आत्ता चालूय बघ. रामेश्वरकडे गेलो होतो, त्याच्या मुलाला भेटलो, खूप बरं वाटलं. आणि ती माणसं तयारी आहेत या स्थळासाठी. बाबा, मुलगा काय करतो? बेटा, आत्ताच त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलंय आणि एका कंपनीत नोकरी करतोय. हा पगार अजून थोडा कमी आहे, पण मला वाटतं की खूप लवकरच प्रगती करेल मुलगा. हो हो, का नाही. गुणवान मुलांना प्रगती करण्यापासून कोणी नाही अडवू शकत. अपूर्वा, मी रामेश्वरला बोललोय की मी घरात सगळ्यांशी बोलून घेतो. मग जर तुम्हा सर्वांची संमती असेल तर मी बोलणी पुढे नेतो. हो, आमची संमती तर आधीपासूनच आहे. तुम्ही त्यांच्याशी तर बोलून घ्या. हो बाबा, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण हा साखरपुडा करूया. नाहीतर तो विशाल आपल्या पूजाला आपल्या विरुद्ध भडकवून टाकेल. ठीक आहे बेटा, मी आजच रामेश्वरला फोन करून साखरपुड्याचं काय ते नक्की करतो. बाबा, मला वाटतं की आपण परवा साखरपुडा करून घ्यावा. एवढ्या लवकर? हो आई, तशी तू पूजाचे नखरे बघतेच आहेस. असं नको व्हायला की आपण साखरपुड्याच्या विचारात राहू आणि विशाल आपल्या पूजा बरोबर लग्न करेल. अपूर्व योग्य बोलतोय कल्याणी. आपण लवकरात लवकर साखरपुडा करून घेऊया. तसं मी रामेश्वरशी बोललोय, त्याची लग्न लवकर करायला काहीच हरकत नाहीये. तो पण ह्यासाठी तयार आहे. ही गोष्ट तर चांगली आहे. तुम्ही रामेश्वरजींना सहकुटुंब निमंत्रण द्या बघू. मी सगळं सांभाळेन. हो ना सुनबाई? हो आई. पूजा, कसला विचार करतेस बेटा? काही नाही. तुला काय करायचंय? बाळा, बस. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बस बेटा. पूजा, आम्हाला माहितीये की तू आमच्यावर नाराज आहेस, पण बाळा, आमचं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न कर. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आई. मला जे बोलायचं होतं ते झालंय आता. पूजा, तुला माहित आहे की काल अपूर्व दीनानाथजींच्या घरी गेला होता? विशालच्या घरी? पण का? दीनानाथजींना हे सांगण्यासाठी की त्यांनी विशालला तुला भेटायला देऊ नये. सुकन्या आमच्या कन्या. दीनानाथजींना हे सांगण्यासाठी की त्यांनी विशालला तुला भेटायला देऊ नये. माहितीये त्यावर त्यांनी काय सांगितलं? त्यांनी अपूर्वला सांगितलं की स्वतःच्या बहिणीला सांभाळ, कारण तू त्यांचा पैसा बघून विशालच्या मागे लागलीस. विशाल तुझ्या मागे नाहीये. नक्कीच हे लोक माझ्याशी खोटं बोलतात. ह्या लोकांना तर नकोच आहे ना की मी विशालला भेटावं किंवा मी त्याचा विचार करावा. म्हणून त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत वाटेल ते माझ्याशी बोलतायत.
म्हणजे मला राग येऊन मी त्याला भेटणं बंद करावं. तू ऐकतेस ना पूजा? हो. जर तू पसंत असतीस किंवा तुला आपल्या घराची सून समजत असते तर अपूर्वशी असं बोलले असते? आमची नाही, पण कमीत कमी तुझ्या इब्रतीचा तरी विचार केला असता. पूजा बेटा, आतापर्यंत तू जे काही वागली आहेस ते आम्ही विसरून जाऊ, म्हणजे तू तुझं नवीन जीवन सुरू करू शकशील. नवीन जीवन? मला समजलं नाही बाबा, तुम्हाला काय म्हणायचंय? पूजा बेटा, मी तुझं लग्न माझा मित्र रामेश्वर याचा मुलगा राहुल बरोबर ठरवलं. ते लोक परवा साखरपुडा करायला येत आहेत. परवा? हो पूजा, तुझे बाबा सांगत होते की रामेश्वर भाऊंचं कुटुंब खूप चांगलं आहे आणि राहुल तर खूपच समंजस मुलगा आहे. तू तिथे खूप सुखी राहशील. हे बघ बेटा, मी रामेश्वरला लहानपणापासून ओळखतो. ते एवढे पैसेवाले नाही आहेत, पण तरीही ते तुला एवढं प्रेम देतील की तू त्या प्रेमापुढं काही उणीव असली तरी विसरून जाशील. अरे देवा, गोष्टी ह्या थराला गेल्यात आणि मला काही कळलंही नाहीये. आता मला काही बोलण्यापेक्षा गप्प राहायला हवं. हे लोक गेल्यानंतरच मला विशालला सांगता येईल. पूजा, तुझ्या बाबांनी खूप मोठ्या आशेने स्वतः जाऊन हे लग्न ठरवलंय आणि आम्हाला आशा आहे की तू तिथे खूप खुश राहशील. पूजा, दुःखी नको हो बेटा. प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस आपलं घर सोडून सासरी जावं लागतं. आणि आपण तर खूप नशीबवान आहोत की तुझं सासर एकदम माहेरासारखं आहे. पूजा, तू खुश आहेस ना बेटा? सगळं एवढ्या लवकर होते की मला कळत नाहीये की काय करायला हवं आणि काय नको. पूजा, काही चांगले निर्णय लवकर घ्यावे लागतात आणि या निर्णयावर तुझं सुखच नाही तर तुझ्या बाबांची प्रतिष्ठाही अवलंबून आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू आनंदाने आमची साथ देशील. निघतो आम्ही. तुझ्या साखरपुड्याची बरीच तयारी करायची. सुकन्या आमच्या कन्या. बघा ना आई, हे अजून आले नाहीत. बाबा, कसा गेला तुमचा आजचा दिवस? बेटा, पूर्ण दिवसात खूप धावपळ झाली. एवढ्या महिन्यानंतर गेलात ना, तुम्हाला काही त्रास तर नाही ना झाला? नाही नाही बेटा, कसलाच त्रास झाला नाही. पण हो, एक खुश खबर नक्कीच आहे. तुम्हाला नोकरी मिळाली. हो, एका डिग्री कॉलेजमध्ये नोकरीची ऑफर आली. पण अजूनपर्यंत मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाहीये.
पण तू त्यांना हो का नाही सांगितलंस दीपक? अगं सांगतो आई सांगतो. तुम्ही लोकांनी LP मेमोरियल स्कूलचं नाव तर ऐकलं असेल ना? हो बाबा, ती तर मुलांची खूप प्रसिद्ध शाळा आहे. होय बेटा. त्या स्कूलमधून मला प्रिन्सिपलच्या पदाची ऑफर आली आहे. मला कळत नाहीये की मी कुठे जॉईन करू. तुमचं मन काय सांगतंय? हे बघ पार्वती, कॉलेजमध्ये शिकवायला खरंच मला काही प्रॉब्लेम नाही आणि नाही कोणता तणाव. पण काय दीपक? पण मला असं वाटतंय की मला ह्यावेळी कामाबरोबरच सुख शांतीचीही गरज आहे. आणि असंही वाटतं की कॉलेजच्या स्टुडंट्सला शिकवताना मला ती शांती आणि सुख नाही मिळणार जी मला शाळेतल्या मुलांना शिकवताना मिळेल. बाबा, छोट्या मुलांना शिकवायचं आणखी काही कारण? मला असं वाटतंय की मी लहानपणापासूनच त्यांच्या मनावर असे संस्कार करावे ज्यामुळे ते आयुष्यात प्रगतीसाठी योग्यच मार्गाची निवड करतील. त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करेन मी. आणि म्हणूनच माझ्या मनात त्यांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन देण्याची इच्छा आहे. तुम्ही तेच करा जे तुमचं मन सांगेल. तुमच्या प्रत्येक निर्णयात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. विचार कर पार्वती, हे बघ, जर कॉलेज ऐवजी मी शाळेत नोकरी केली तर माझा पगारही कमी असेल आणि मग तुला कमी पैशात घर चालवावं लागेल. त्यात विचार काय करायचा आहे आकांक्षाचे बाबा? पैसे कमी असतील तर काय झालं? तुमच्या चेहऱ्यावर आनंद तर झळकेल. यापेक्षा जास्त आम्हाला काहीच नकोय. हो बाबा, जर तुम्हाला वाटतंय की मुलांना शिकवून तुम्ही जास्त खुश राहाल तर तुम्हाला शाळाच जॉईन करायला हवी. कारण मनाच्या आनंदापेक्षा काहीही मोठं नसतं. आणि पैशांचं काय बेटा? पूर्ण आयुष्य पडलंय, कधीही कमवू शकतो. ह्यात एवढा विचार काय करायचा? खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या मनावरचं दडपण कमी केलं. घरी परतताना मी याच गोष्टीचा विचार करत येत होतो की जर घरात या गोष्टीवर घरातल्या सगळ्यांचं ह्यावर एकमत नाही झालं तर. आपल्या घरी असं कधी झालंय की आपल्या सगळ्यांचं एकमत झालं नाहीये? आपण सगळे एकमेकांच्या मनातल्या गोष्टी ओळखतो म्हणून आपण एकत्र आहोत. सुकन्या आमच्या कन्या. तुम्ही मुळीच काळजी करू नका. अरे, तुमचं काम नक्की होईल. मी बाबांशी बोललो आहे. आज मला विशालला इतकी महत्वाची गोष्ट सांगायची आहे तर त्याचा फोन बिझी का येतोय? ओके ओके, ठीक आहे सर, बाय. पूजा, विशाल, विशाल, काय झालं पूजा? तू रडत का आहेस? विशाल, बाबांनी माझे लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी ठरवलंय. ते लोक परवा येत आहेत आमच्या घरी.
साखरपुडा करण्यासाठी. हे काय बोलतेस पूजा? हो विशाल, मी जे सांगते एकदम खरं सांगते. मी माझा जीव देईन पण असं नाही करणार. विशाल, मी हे लग्न मुळीच नाही करणार. प्लीज पूजा, असं काही बोलू नकोस. विशाल, असं नको म्हणू तर काय म्हणू मी? माझ्या घरातले मला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीयेत. पण त्यांचा हा हट्ट मी कधीच नाही पूर्ण करणार. ही गोष्ट मी कधीच नाही ऐकणार. मी तुमच्यावर प्रेम करते आणि तुमच्याशिवाय कोणा दुसऱ्या बरोबर लग्न करण्याचा विचारही नाही करू शकत. प्लीज पूजा, माझं म्हणणं ऐक. मला आजी बरोबर बोलू तरी दे. मी खरं सांगतो की आजी कोणता ना कोणता मार्ग निश्चित काढेल. विशाल, तुम्हाला कोणता ना कोणता मार्ग काढावाच लागेल, नाहीतर तुम्ही पूजाला कधीच नाही बघू शकणार. हे माझं तुम्हाला वचन आहे. पूजा, तुला माझी शपथ, घाई घाईत कोणता निर्णय नको घेऊस. थोडा धीर धर. कोणता ना कोणता मार्ग निश्चित मिळेल आपल्याला. फक्त तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे विशाल, म्हणून तर मी तुम्हाला फोन केला. नाहीतर प्लीज पूजा, पुढे काही नको बोलूस. मी काही नाही ऐकू शकत. ठीक आहे विशाल, मी तुमच्या फोनची वाट बघते. हो पूजा, तू एकटी नाहीस. मी तुझ्या बरोबर आहे नेहमी. हो. बाय पूजा. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.